खूप जुने मतदान कार्ड काढलेले आहेत. त्या मतदान कार्डचा मोबाईल नंबर हा लिंक नसतो, त्यामुळे आपल्याला मतदान कार्ड डाउनलोड करता येत नाही. जर आपल्याला मतदान कार्ड डाउनलोड करायचं असेल तर पहिल्याला आपल्याला मोबाईल नंबर हा मतदान कार्ड सोबत लिंक करायला लागेल. मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी आपल्याला मोबाईलवरती किंवा पीसीवर क्रोम ब्राउझर किंवा तुमचं कुठलंही ब्राउझर तुम्ही वापरत असाल ते ओपन करायचं आहे. मी क्रोम ब्राउझर ओपन केलेलं आहे. ब्राउझरवरती आल्यावर आपल्याला voters.eci.gov.in सर्च करायचं आहे किंवा साईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरून सुद्धा तुम्ही साईटच्या होमपेजवरती येऊ शकता. होमपेजवरती आपल्याला लॉग इन आणि साइन अप दोन पर्याय दिलेले आहेत. आपण पहिल्यांदाच या साईटवरती आल्यावर आपल्याला साइन अप करावे लागते. साइन अप ऑप्शनवरती क्लिक करा. साइन अप करण्यासाठी आपल्याला मोबाईल नंबर भरून घ्यायचा आहे. नंतर ईमेल ॲड्रेस हा ऑप्शनल आहे, भरला किंवा नाही भरला तरी चालेल. खालती कॅप्चा कोड दिलेला आहे, तो जसाच्या तसा भरून घ्या. कॅप्चा कोड भरून झाल्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करा. पुढे तुमचं नाव आणि आडनाव भरायचं आहे. नाव आणि आडनाव भरून घेतो. आडनाव भरून झाल्यावर रिसेंड OTP वरती क्लिक करा. तुमच्या मोबाईलवरती OTP येईल, तो भरून घ्या व व्हेरीफाय वरती क्लिक करा. आपलं अकाउंट बनवून रेडी झालेलं आहे. आता पुन्हा आपल्याला साईटच्या होमपेजवरून लॉग इन पर्यायावरती क्लिक करायचे आहे व लॉग इन करून घ्यायचं आहे. पुन्हा तुमचा मोबाईल नंबर भरून घ्या व खालती कॅप्चा कोड दिलेला आहे, तो भरून घ्या व रिक्वेस्ट OTP वरती क्लिक करा. पुन्हा तुमच्या मोबाईलवरती OTP येईल, तो भरून घ्या व खालती व्हेरीफाय अँड लॉग इन वरती क्लिक करा. आपलं लॉग इन झालेलं आहे. लॉग इन वरती आपल्याला करेक्शन ऑफ एंट्रीज फिल फॉर्म 8 हा पर्याय दिलेला आहे, त्याच्यावरती क्लिक करा. पुढे आपल्याला सेल्फ आणि अदर इलेक्टर दोन पर्याय दिसतील. तुम्हाला स्वतःचं करायचं असेल तर सेल्फवरती क्लिक करा व दुसऱ्या कोणाचं करायचं असेल तर अदर इलेक्टरला क्लिक करा. खाली तुम्हाला तुमचा मतदान कार्ड नंबर भरून घ्यायचा आहे. मतदान कार्ड नंबर भरून झाल्यानंतर सबमिटवरती क्लिक करा. पुढे आपल्याला आपली माहिती दिसेल, ती बघून घ्या व खालती आपल्याला ओके ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यावरती क्लिक करा. नंतर आपल्याला 4 पर्याय येतील. दुसरा पर्याय आहे करेक्शन ऑफ एंट्रीज, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायची आहे व ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढे आपला फॉर्म ओपन होईल. फॉर्म ओपन झाल्यानंतर आपल्याला खाली स्क्रॉल करायचं आहे. खाली आपल्याला ॲप्लिकेशन फॉर करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिस्टिंग इलेक्टोरल हा सेक्शन दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय चेंजेस करायचे आहेत ते पर्याय दिलेले आहेत. आपल्याला जे चेंजेस करायचं आहे त्याला आपल्याला टिक करायचं आहे. तुम्हाला तुमच्या मतदान कार्डमध्ये जे जे चेंजेस करायचं आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. तुम्ही नावामध्ये सुद्धा करेक्शन करू शकता. जेंडर तुमचं चुकलेलं असेल ते सुद्धा करेक्शन करू शकता. तुमचा फोटो खूप जुना असेल मतदान कार्डवरील, तो सुद्धा तुम्ही बदलू शकता. तसेच ॲड्रेससुद्धा दिलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करेक्शन करू शकता. आपल्याला फक्त इथे मोबाईल नंबर करायचा आहे, म्हणून मी मोबाईल नंबरला टिक केलेली आहे. खाली आपल्याला मोबाईल नंबर भरायला येईल, त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर भरून घ्या. जो तुम्हाला लिंक करायचा असेल तो भरून घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट टॅब आहे, नेक्स्टवरती क्लिक करा. पुढे आपल्याला डिक्लेरेशन सेक्शन दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला प्लेस या ठिकाणी आपल्या गावाचं नाव भरायचं आहे. गावाचं नाव भरून झाल्यानंतर पुन्हा नेक्स्टवरती क्लिक करा. नंतर पुढे आपल्याला कॅप्चा दिलेला आहे, तो जसा आहे तसा भरून घ्यायचा आहे. कॅप्चा भरून झाल्यानंतर सेंड OTP पर्याय आहे, त्याच्यावरती क्लिक करा. तुमच्या मोबाईलवरती OTP येईल. आलेला OTP भरून घ्या. नंतर खालती प्रिव्ह्यू अँड सबमिट हा पर्याय दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा.
पुढे आपण भरलेला फॉर्म ओपन होईल. त्याच्यावरती आपण भरलेली माहिती बरोबर आहे किंवा नाही ते एकदा तपासून बघा. बरोबर नसेल तर कीप एडिटिंग ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही पुन्हा चेंजेस करू शकता. व जर माहिती बरोबर असेल तर ई सायनिंग अँड सबमिट या पर्यायावरती क्लिक करा. सबमिट केल्यावर आपल्याला एक मेसेज दाखवेल, आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट दिस फॉर्म. आपल्याला इथे यस करायचं आहे. यस केल्यानंतर ई सायनिंगचं पेज ओपन होईल. ई सायनिंग करण्यासाठी आपल्याला एंटर युअर आधार नंबर, इथे आपला आधार नंबर भरून घ्यायचा आहे. आधार नंबर भरून झाल्यानंतर गेट OTP ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करा. तुमच्या मोबाईलवरती OTP येईल. मोबाईलवरती आलेला OTP भरून घ्या. त्याच्यानंतर खालती सबमिट पर्यायावरती क्लिक करा. सबमिट केल्यानंतर आपली ई सायनिंगची प्रोसेस सुरू होईल. प्रोसेस सुरू असताना बॅक किंवा रिफ्रेश करू नका, नाहीतर ई सायनिंगची प्रोसेस पूर्ण होणार नाही. आपली ई सायनिंगची प्रोसेस सक्सेसफुली पूर्ण झालेली आहे. इथे आपल्याला फॉर्म रेफरन्स नंबर दिलेला आहे, त्यावरून आपण आपलं ॲप्लिकेशन ट्रॅक करू शकतो. किंवा खाली आपल्याला डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट हा पर्याय दिलेला आहे, त्याच्यावरती क्लिक करा. आपण भरलेला फॉर्म डाउनलोड होईल. त्यामध्ये सुद्धा फॉर्म रेफरन्स नंबर दिलेला आहे, तो आपल्याला पुढे कामात येईल. आपण केलेल्या ॲप्लिकेशनचं स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला साईटच्या होमपेजवरतीच ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस हा पर्याय दिलेला आहे, त्याच्यावरती क्लिक करा. चेक करण्यासाठी आपल्याला फॉर्मवरती दिलेला फॉर्म रेफरन्स नंबर हा लागेल. फॉर्म रेफरन्स नंबर या ठिकाणी आपला फॉर्म रेफरन्स नंबर भरून घ्या व त्याच्यानंतर सबमिटवरती क्लिक करा. आपलं स्टेटस शो होईल. पण आपण आत्ताच केलेलं आहे तेव्हा आपल्याला लगेच आपलं स्टेटस दाखवणार नाही. तुम्ही कमीत कमी 20 ते 22 दिवसानंतर चेक करून बघा. तुमचा मोबाईल नंबर हा लिंक झालेला असेल.